अफझल टिवाले चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. थोड्याच वेळात अफझलजी टिवाले यांचं आगमन या ठिकाणी होईल. रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत त्यांची. मॅच ऑन. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. त्याची शॉर्ट रनअप आहे. त्याचा शॉर्ट रनअप झाला. चला नाही तर आमचा टाइम ऑन होत होता ना. चला टाइम ऑन झालं. 7:53. वाईट चेंडू. विनायकजी बिडकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. दादा या व्यासपीठावरती या. अफझलजी टिवाले चषकामध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. सर मॅचची बी गेज आपण पाहिली गेली होती. पहिला चेंडू खराब. त्यानंतर एस टीच्या पाठीमागे थोडंसं खडवड पाहिली गेली. झेल ड्रॉप. इथून येणारे प्रत्येक संघ आता विनंती असेल वेळेवरती आपण या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी आले. दोन्ही संघाचे मनातून गोड गोड कौतुक. पहिला वाईट चेंडू होता. त्यानंतर सिंगल आली. इथे पाहतोय खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 4 धावा आपण पाहतोय. बॅक टू बॅक खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलंय. एस टीच्या पाठीमागे थोडीशी गडबड घोटाळा आपण पाहतोय. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा आल्या. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू. मारुती पुन्हा एकदा तयार होतोय. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहिले जाते. इथे शॉर्ट पे चेंडू उडावलाय. चेंडूला बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण पोहोचलाय. तिथे झेल ड्रॉप. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. प्रयत्न तो अवघड झेलो जरूर होता पण तिथे अवघडाला सुरेख करणं खूप गरजेचं. मुजाकिर मौलानाला दिलेलं जीवदान. आज काय घडतंय मैदानावरती. आत्तापर्यंत ज्याही धावा आल्यात त्या खराब क्षेत्ररक्षणामध्ये आल्यात. दोनदा जीवदान पाहिलं गेलं. पहिल्यांदा सुफियान बॅटची कडा आपण एसटीच्या पाठीमागे तो झेल झाला नाही. पुन्हा एकदा संधी होती ती दवडली गेली. आणि इथेही संधी. लगातार संधी जरूर भेटल्या जातात विकेटसाठी पण ते सोनं करता येत नाहीये. गॅपमध्ये चेंडू. 1 बाउंड चेंडू. सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4. जीवदान लाभलंय त्याचा फायदा उठवत असताना आलेला चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. अंतिम चेंडू असेल. विनायकजी बिडकर सर यांचा संघ आज खेळताना दिसेल या मैदानावरती. लॉंगेस्ट षटकार मारणारा भाऊ. सिंगल आली. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड धावून पोहोचली ती 15 या आकड्यावरती. सावध सुरुवात म्हटली जाणार नाही कारण संधी तर जरूर भेटली होती. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला ती संधीचं सोनं करता आलं नाही. पहिलं षटक आपण पाहतोय. 4 मिनिटं लागली पहिल्या षटकामध्ये समाप्त व्हायला. म्हणजे चांगलं सुरुवात आहे कारण टाईम मॅनेजमेंट आपण पाहिलं गेलं. पहिले 3 षटकं 15 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहेत. नियम सर्वांना सारखे असतील. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रवीण गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. शंकर कोंडे पुतला
मैदानावरती उपस्थित झालाय. 2 सायकली गेल्या आमदार ट्रॉफीमधल्या. बुतोली संघासाठी खऱ्या अर्थाने ती स्पर्धा म्हणजे एक चांगली स्पर्धा, स्वप्न स्पर्धा होती. इथे गोलंदाज तयार होतोय. सिंगल, एक धाव आपण पाहतोय. डॉट चेंडू कमबॅक पाहिलं गेलं, कारण इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रवीण पथारेला. कारण पहिल्या षटकात 15 धावा खर्च झाल्यात. खराब क्षेत्ररक्षणामुळे तो फायदा आपण पाहिला अजमेरा दामद संघाला झाला. पुन्हा एकदा शरीरवेधक चेंडू पाहिला गेला आणि इथे पाहतो आपण लेग बाईची धाव जरूर आपण पाहतोय. शरीरवेधक चेंडू होता आणि ठीक आहे, विचारणं खूप गरजेचं आहे. कारण जे ऑफिशियल्स आहेत त्यांचं काम आपण पाहतोय. कारण नेहमीच चांगलं असतं आणि प्रत्येक खेळाडू जेव्हा दुखापत होते ऑफिशियल तिथे पोहोचतात, त्यांची विचारपूस त्या ठिकाणी करतात. लेग बाईची एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. बघा जीवदान दिलंय तिथे, झेल ड्रॉप झाला होता त्याचा आता मोबदला आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली कामगिरी अजमेर दामद संघाकडून आणि मुझाकीर मौलाना त्याला जीवदान लाभलं. त्याच्या बॅटमधून एक सुंदर षटकार आपण पाहतोय. चांगला फटका. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा चांगला फटका. आणखीन एक चेंडू, वन बाऊ चेंडू सीमारेषे पलीकडे. चौकार या ठिकाणी अर्जित होतो. 4 धावा.
गोलंदाजी मार्क वरती आहे. 3 चेंडू आपण पाहतो तिसऱ्या षटकाची आत्तावर कंप्लीट झाली. धावसंख्या स्कोर कार्ड 40 आणि दरम्यान पाहिलं गेलं अनिलने जरी 9 चेंडू फेकले असतील पण ती षटका विकेटची हॅट्रिक अपूर्ण सलगची आपण पाहिली गेली. कट केला चेंडूला गॅप मधून चेंडू निघाला बघा. फसवा चेंडू निघाला. थर्डमॅन फेस मध्ये चेंडू जाऊन पोहोचला. दणदण करत चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. स्लॉग वरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. म्हणजे पथारी सर पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट उर्फे चेंडू फ्लिप केलाय. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू परत पोहोचला का नाही शतरक्षक
हा एक विचार प्रश्नचिन्ह असेल त्या ठिकाणी, आरामात झेल झाला असता. षटकार या ठिकाणी आज लेझी क्रिकेट, कशी मिळणार तुम्हाला विकेट. षटकार, धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 50 या आकड्यावरती. लेझी क्रिकेट पाहिलं गेलं जिथे झेल जरूर भेटली असती, आरामात होतं. कारण अशा पद्धतीचे झेल असतात, कारण इथं कोणत्या प्रकारचं अवघड नव्हतं. चेंडू परत गेलाच नाहीये क्षेत्ररक्षक. संभाजी सर पुन्हा एकदा या राऊंड विकेट. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, इथेही बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचला. ताकद आणि अफलातून कामगिरी, जसं जीवदान लाभलं गेलं. आणि इथे धावसंख्या 56 आणि आपण पाहिलं गेलं मुदिकर मौलाना हे जाऊन पोहोचलेत वैयक्तिक 49. 15 चेंडू मध्ये बनवलेले 49 धावा. पहिला चेंडू होता जिथे त्यांची झेल होती, ती झेल पकडता आली नाहीये अजूनही. काल 49 शाहिदने मारले होते. 47 मारले होते अजिंक्य बेलोशेने. काल बॅटिंग आपण मजबूत पाहिली होती. संकेत 56 मारल्या काल. आणि या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होत असताना मुझाकिर मौलाना 16 चेंडू 53 धावांची बहादर केली आपण पाहतो या ठिकाणी. अफलातून आपण पाहतो आज डे मध्ये 1 धावापासून वंचित राहिला होता प्रवीण अर्धशतकापासून. बघा जीवदान लाभलं आणि जीवदान लाभल्यानंतर अफलातून कामगिरी. चौकार षटकार षटकार चौकार. पहिलाच चेंडू आपण पाहिला गेला जिथे टाकला होता मारुतीने, तिथं झेल होतं. त्यानंतर लगातार दुसरा चेंडू उडाला होता. तिसऱ्या चेंडूवरती पण आपण पाहतो झेल होता. सलग 3 वेळा जीवदान लाभल्यानंतर या खेळाडूने आपण पाहतोय मागे ओढून पाहिलं नाही. अफलातून कामगिरी. संधी अनेक वेळा निर्माण झाली पण ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. ओरपे चेंडू, हलवार चेंडू टाकला गेला, उडवला चेंडूला सीमारेषे पलीकडे. इनिंग समाप्त होत असताना लगावलेला शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 66. 67 धावांचं लक्ष असेल विजयासाठी स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला. बघा निनाद कराले पुरस्कृत जर्सी परिधान करून आज रोहित 11 भुतोली संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. चला भुतोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. तमनाथ संघाचा कर्णधार कॅप्टन, चला छत्रपती तमनाथ संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे लगेच. चला छत्रपती तमनाथ संघ आणि रोहित 11 बुतोली टीम. शंकर या ठिकाणी उपस्थित आहे. शंकर चला टॉस साठी आपण लगेच यायचं त्या ठिकाणी. टॉस केला जाईल.
66 धावा झाल्यात पहिल्या इनिंगला. 67 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या ठिकाणी स्वर्गीय भास्कर 11 अंधम संघासाठी सलामीची जोडी. संभाजी पथारे, प्रवीण पथारे दोघे बंधू कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत संभाजी सर. आणि एक चांगले नियोजक, चांगले आयोजक आहेत. पण आज आपण पाहतो संघाचं नियोजन थोडंसं चुकलं सर. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करताना चुकलं. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. निनाद कराले पुरस्कृत जर्सी परिधान करून हा संघ आपण या ठिकाणी पाहतो खेळताना दिसेल. चला, बुद्धवली आणि तमना संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. चला, मॅच स्टार्ट होते या ठिकाणी. सहासष्ट झालेत. 67 धावांची गरज आहे. मुझकीर मौलाना पहिलं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज झाला. संभाजी पथारे स्ट्राईकला, प्रवीण पथारे नॉन स्ट्राईकला. शादाबाई नजे यांचे या ठिकाणी आगमन झाले. आता या आपल्या व्यासपीठावरती मनापासून अधिक स्वागत. इथे पहिला चेंडू, सममारी डिलिव्हरी, खाली राहिला चेंडू, उचलीच घेतली नाही या चेंडूने. फलंदाज त्रिफलचित. 8:19 मॅचला सुरुवात झाली. इथं पाहतो मारुती मध्ये मैदानात गेलाय. त्याच्या बाटमधून चेंडू निघालाय. चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. षटकार. अशाच प्रकारचे 11 षटकारांची गरज आहे. इथला एक लागला, 10 बाकी. शादाबाई नजे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे दाता आहेत ते. खूप मोठी सपोर्ट शादाबाईचा गरजेच आहे या ठिकाणी. लवकर बॅट ओपन झाली या ठिकाणी. आपण पाहतो मारुतीची पहिला विकेट, त्यानंतर षटकार. डॉट चेंडू पाहिला गेला. पहिले 3 चेंडू. किमान प्रतिषटक 17 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. कट केला चेंडूला. चेंडू जातो थर्डमॅन फेसमध्ये. चेंडू जाऊन चौकार या ठिकाणी अर्जित आपण या ठिकाणी पाहतोय.
उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये मारुती चांगली सुरुवात जरूर केली या ठिकाणी एकच धाव होती, समाधान मानावं लागेल. मारुतीला माहिती इथं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतो आपण. धावसंख्या स्कोरकडे 11. शेवटचा चेंडू 67 धावांचं लक्ष गाठायचे. बंटी आला, मनापासून धन्यवाद. टॉट चेंडू आपण पाहतोय. षटक कशी समाप्ती या ठिकाणी झाले. 11 धावा धावफलकावरती. अजून या विजयासाठी 56 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि आता प्रतिषटक 18 धावा प्लस बनवाव्याच लागतील. पहिला सामना जो जिंकेल संघ त्यांनी कुठे जायचं नाही, कारण आपण सेकंड राऊंड लगेच खेळवतो. कारण इथे ज्याचा संघ पहिला जिंकतो त्याला आपण कारण वेळ देत नाही, कारण इथून त्यांना थांबवायचं परत त्यांना बोलवायचं, त्यापेक्षा त्यांना एक आराम फरमावण्यासाठी आपण वेळ देतो. त्यामुळे पहिला दुसरा सामना झाल्यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेच केली जाते. कुमार रुपेश बालू भोईर आणि श्री रवींद्र पुंडलिक भोईर पुरस्कृत जर्सी आपण पाहतो परिधान करून छत्रपती तमना संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. देवा भोईर सर या ठिकाणी उपस्थित असतील. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. जर आपण या ठिकाणी आला असाल तर आपलं मनापासून वेलकम. गुड्डू, गौरव, आमचे विकास गवले जर आले असतील त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. या गुड्डू, गौरव या आपण व्यासपीठावरती. आपल्या टीम घेऊन या इकडे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत त्या ठिकाणी. दूरवर चेंडू फेकला गेला, वाईट चेंडू आपण पाहतोय. मुस्तकीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथून मॅच खेचायची आहे तर या षटकामध्ये 20+ धावा बनवाव्याच लागतील जर तुम्हाला. आणि गोलंदाजी मुस्तकीनची आपण पाहतोय नेहमीच या मैदानावरती फायदेशीर ठरले गेले तमाम संघासाठी. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू असेल. थोडंसं फास्ट घ्या, वेळ टाईम लागले गेला. 8:19 आपण पाहतोय. या इनिंगला सुरुवात झाली. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. उर्फी चेंडू बॅटची काढा घेतली गेले, त्याने क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करण्यात आली. एकदा पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय थोडंसं या ठिकाणी मिस होतोय. तर जरूर पाहिलं गेलंय पंचाने तो नॉट आउट घोषित केलाय, पण पुढचं आपण पाहतोय कुठेतरी स्टंप्स बॉल कलेक्ट झाला नव्हता. नॉट आउट. फलंदाज दाबाद आहे. दरम्यान या स्पर्धेचे ऑफिशियल्स, समालोचक, त्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी आहे. योगेश ढोले यांचं या ठिकाणी आगमन झालं. मनापासून हार्दिक स्वागत. हल्दी होते आज. काल ते खेळले नाही मैदानावरती आणि संघ क्वालिफाय झाला. म्हणजे एक चांगलं गणित त्यांच्यासाठी वापरून होतं. नितेशजी तरी आम्हाला सांगतात का योगेश खेळले नाही तर नेवली संघ क्वालिफाय झाला. व्हाईट चेंडू, त्यानंतर दुहेरी. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसवलं करणं गरजेचं होतं. इथं डॉट चेंडू पाहतो आपण. काली एक खेळाडूला पाहिलं गेलं फुलटॉस चेंडूवरती बोल झाला. आमचे परम मित्र जे नेहमीच आम्हाला कधी मैदानावरती गेलं तर अनेक वेळेला जिथेही जावं तिथे आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था किंवा काहीतरी आम्हाला देऊन जातात, ते इम्तियाज भाई. शॉर्ट पिच चेंडू, फाईन डिझर मध्ये चेंडू विरकावलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्सचा गेर, होप द रोप. चौकार या ठिकाणी आला. चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 18. आज मजा आली देला जरूर. आज जे हनुमान कोदिवले आयोजित स्पर्धा, उद्या एक एंट्री बाकी आहे डेला. झाली पूर्ण. ओके, धन्यवाद. आत्ताचा कॉल आला होता लगेच पूर्ण झाली डेला.
जर कुठे एंट्री खाली असतील, आमच्याकडे 5-6 टीम आहेत ज्यांना प्रवेश घ्यायचे, नितेश तरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ज्या स्पर्धा चालू आहेत डीएला, जिथेही एंट्री खाली असेल तर नितेश तरेला सांगा, ते लगेच टीम भरून देतील. इथं टॉस केलाय, चेंडूला सरफराज त्या ठिकाणी तैनात. पुन्हा एकदा पाहतो 2 धावा. इथे गोलंदाज तयार होतो मुस्तकीन. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे चांगला फटका बघा, जीवदान लाभलं गेलंय आणि त्याचाही फायदा या ठिकाणी उचलत असताना षटकार खेचला गेला मारुतीच्या बॅटमध्ये. आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार आला. 67 धावांचं लक्ष गाठायचंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. तिथपर्यंत पोचायचं तर आपण पाहतोय. अजून 41 धावा 41 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 20-21चा समीकरण राखावं लागेल. इथे पुन्हा एकदा मारुतीच्या बॅट मधून चेंडू निघाला, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा मारुती ब्रँड. षटकार, दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. बारा चेंडू 35 धावांची गरज. इथे दूरवर चेंडू पाहतो, वाईट चेंडू. काल अशाच प्रकारचा एक चेंडू होता जो 9 चेंडू होता. वाईट चेंडू. धावसंख्या 33 या आकड्यावरती. अजूनही 34 धावा, म्हणजे अर्ध लक्ष पार जवळपास झालंय. अजूनही तेवढ्याच चेंडूत आणि तेवढ्याच धावा बनवायच्या आहेत. इथे प्रवीण पठारे ऑन द फायर. सर्वाधिक लॉंगेस्ट षटकार आजच्या रात्रीचा लगावत असताना लाजवाब कामगिरी आज पाहिलं होतं. आजही डेच्या मैदानावरती 39 धावा पाहिजे होत्या, ते 31 धावा पाहिजे होत्या आणि 27 धावा झाल्या. तिथे गोलंदाजाने 3 वाईट टाकले होते. काल इथे 39 धावा पाहिजे होत्या, गोलंदाजाने 13 चेंडू फेकले आणि 33 धावा झाल्या. प्रवीण पठारे ऑन द फायर. एक चेंडू डॉट भेटला होता, त्यानंतर स्ट्राईकच भेटली नव्हती प्रवीणला आणि त्यानंतर षटकार आपण पाहतोय. पुन्हा ओरपी चेंडू डिफेक्सचा कवारीचा मध्ये क्रॅकिंग शॉट. चेंडू दणदण करत निघाला सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक
सुंदर फटका, चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 43 आकड्यावरती 67 धावांचं लक्ष आहे. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 4 षटकार, खूप महत्वाचं पाहिलं गेलं. या मैदानावरती धावांचा पाठलाग आपण कालपासून पाहायला गेलं. किती धावा कुठा, जवळपास सर्व संघ पोचलेत. पुन्हा एकदा सुरेख खराब गोलंदाजी म्हटली जाईल. बॅक टू बॅक खराब चेंडू समोर दिला जातोय. संधी भेटते गेले आणि चेंडू उडवला लॉंग ऑन झोन मध्ये सीमारेषे पलीकडे. सरफराज सिनियर प्लेयर आहेत, अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव कचाकच भरलेला, पण इथे महागडं गोलंदाजी. 18 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 चेंडू 18 धावा. कुठेतरी गोलंदाजी करत असताना आज बॅकफूट वरती ढकलले गेले. बॅटिंग सुरक्षित झाली आज. फक्त 3 फलंदाज बाद होत असताना 67 धावा बनवल्या. अफलातून कामगिरी आपण पाहिलं गेलं. 18 चेंडू 59 धावांची अफलातून इनिंग. नाही जरूर क्षेत्ररक्षक पोचलाच नव्हता त्या ठिकाणी, जाऊन दे म्हणाला आणि इथे थांबवलं गेलं. खूप महत्वाचं आहे, कारण वॅकॅनिरा त्या ठिकाणी राहते जेव्हा क्षेत्ररक्षक नसतो. 59 धावांची इनिंग पाहिली. पहिल्या इनिंगला या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आणि वैयक्तिक या स्पर्धेत हाय स्कोर. चांगला चेंडू कमबॅक करायला अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. आज डेच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं गेलं 31 धावाची गरज असताना 27 धावा बनवल्या. 4 षटकार ठोकले होते प्रवीणने. सकाळ बसून फुल फॉर्ममध्ये 2 चेंडू 4 धावांची गरज असताना गोलंदाज गणेश करालेने, गावदेवी कोलारचा गोलंदाज, त्यांनी थांबवलं होतं. इथे शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा खराब लाईन अँड लेंथ. शॉर्ट पिच चेंडूचा समाचार. चेंडू फेकलाय. ती बॅकवर्ड स्क्वेअर इजन सीमारेषा पार. रसबिल तिलसा. इथे आला षटकार. लाजवाब. आज गोलंदाज शम्मो पण नाहीये त्यांच्यात. अनेक खेळाडू नाहीयेत. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 12 धावांची गरज. 55 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. डॉक्टर शाहिद, आता कोणता तरी मोठा इंजेक्शन मारावा लागेल. महागडे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला चेंडू आपण पाहिला गेला. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. थोडंसं फंबल बांधवलं गेलं होतं, स्वतःला सावरलं. 1 धाव या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक प्रवीण आपल्याकडे ठेवत असताना येणारे शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. मॅचमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. बंटी काय तुमचं बॅटिंग आहे? आदर्श, उदय, शंकर कोंडी या जरा व्यासपीठावरती. शंकर, जरूर आमच्याशी संपर्क साधा. शंकर,
तो गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज मोहम्मद. कारण आज अनेक खेळाडू नाही आहेत अजमेरा 11 दामद संघामध्ये. इथं पाहतो पहिला चेंडू समोर उडवला. चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. रस मिळतीचा षटकार. इथे पाहतोय विजयची विजय मोहर उमटणारा षटकार या ठिकाणी ठोकला. 67 धावांचा लक्ष सहजरित्या आपण पाहतो या ठिकाणी पार केला.